सुद्धा बरोबर आहे. आता या शरीरातून मात्र एक सांगू तुम्हाला, पाण्यावर चालणारी मोटर, लक्षप्रयोग आहे का? पाण्यावर चालणारी मोटर जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत कधी गरम होत नाही. पाण्यावर चालणारी मोटर पाण्यात चालते. तुम्ही शेतकरी आहात ना, पाण्यावर चालणारी मोटर जोपर्यंत पाण्यात चालती म्हणजे पाणी त्याच्यातून फिरतं तोपर्यंत कधी गरम होत नाही. पण पाण्यावर चालणारी मोटर एमटी चालली रिकामी, ती गरम होणार, तिचा रंग बदलणार आणि जळून जाणार. ती हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे. याला पण किती घास खाल्यानंतर तुमचं पोट भरणार हे ठरलेलं आहे. किती घास खाल्यानंतर तुमचं पोट भरणार आहे हे ठरलेलं आहे. पण घास मोजायला सवड कोणाला आहे? एक तर आबडबोबड खाऊन घेते, देवाला रात्रभर कुटीत बसावं लागतं. तुम्हाला नाही, तुम्ही खाल्लेला. म्हणून मात्र या ठिकाणी अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे. फक्त तुम्ही एक पोळी खाणं, दीड पोळी, कोण दीड पोळी खातं, कोण 2 पोळी खातं, कोण 2 भाकरी खातं, बस एवढाच अंदाजे. पण त्याच्यात मात्र ते मापच आहे. 32 दाते, एक घास 32 वेळेस चावला पाहिजे. 32 दाते, एक घास 32 वेळेस चावला पाहिजे. प्रयोग करून पहा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल ना त्या टायमाला झोपेच्या अगोदर एक घास 32 वेळेस चावा, तो आपोआप गिळन. तिची चव वेगळीच लागन. पाची पक्वानाचं पदार्थ सुद्धा तिच्या पुढं फेके राहतील आणि आजार पण येणार. म्हणून मात्र इथं मात्र हे अन्न पाण्यावर चालणारं मशीन, याला 2 घास कमी पडलं तर हे गरम होणार, याचा रंग बदलणार. आणि मग पूर्वीचे लोक होते, इथं असं पाहिलं का रक्त कमी, इथं रक्त जास्त आहे कमी, मग आता नख पिवळे पडणार, झालं बा. नख पिवळे पडले समजायचं त्याला कावीळ झाली. अंग पिवळं पडलं समजायचं याला कावीळ झाली. प्रत्येक सांगू त्याच्यासाठी पण असं आहे ना, त्यासाठी गावठ्या गाईचं गोमित्र, शेण, निंबाचा पाला आणि गोमाता राहते त्या गोठ्यातली माती, या 4 वस्तू एकत्र करायचा. 20-25 तांबे पाणी घ्यायचं आणि खळाखळा उकळून घ्यायचं. 25-30 तांबे पाणी घ्या, खळाखळा उकळून घ्या. निंबाचा पाला जास्त घ्या, गोमित्रही जास्त घ्या, शेणही थोडंसं घ्या. त्याच्यानंतर गोमाता राहते तिथं तिचे पाय पडलेले त्या गोठ्यातली माती घ्या. या 4 वस्तू एकत्र करून खळाखळा उकळून घ्यायचं 20-25 मिनटं. आणि मग मात्र ते गाळून घ्यायचं. ते पाला सगळं मात्र कुठंतरी जिथं आपला पाय पडणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही, तिथं टाका. आणि मग त्याच्यातून मात्र 1.5 कप बाजूला काढून ठेवा. 9.5 महिन्यानंतर मुलाला वरचं अन्न पाणी द्यायचं बाळाला छोट्याशा. आणि तिथून पुढं त्याच्यासाठी पण हा विधी करताना 1 कप काढायचं आणि मोठ्या व्यक्तीसाठी 1.5 कप काढायचं. आणि त्याच्यातून मात्र आंघोळ करताना आपण काय करतो, 1 बादली गरम पाणी आणि दुसरी 1 थंड पाण्याची बादली, म्हणजे 2 पाण्याच्या बादल्या पाणी लागतं आंघोळीला आपल्याला. 1 गरम पाण्याची बादली आणि त्याच्यात 1 थंड पाण्याची टाकायची, 2 बादल्या. म्हणून मात्र तिथं या पाण्याला गरम करायचं नाही. आणि थंड जेवढं मात्र जास्त थंड झालं तर गरमही करायचं नाही, आणि लई थंड झालं तर पुन्हा गरम करायचं नाही, आणि गरम पाण्यात पुन्हा थंड पाणी टाकायचं नाही. या पण तेवढ्याच पाण्यामध्ये अंगाला शेकन असं थोडंसं चालू मात्र अंगाला शेकन ह्या पद्धतीनं थोडंसं आंघोळ करायची. आणि आंघोळ झाल्या ते 1.5 कप आहे ना ते मात्र पिऊन घ्यायचं. असं 2-4 दिवस करा तर मात्र सगळ्या प्रकारची इडापिडा जाईल आणि तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभेल. बस हवी. आणि बाळाचं काढलं त्या बाळाला मात्र चमचा थोडं पाजीत राहायचं. ते 1 कपाचं 1 खट्टी नाही पाजायचं या पद्धतीनं. आता इथंही मात्र काय सांगितलं तुम्हाला का जेव्हा एखाद्याचा घास लागतो आणि ते खाताना मात्र त्याने पाहिलं तो घास लागला ना, तुम्हाला तेच खाण्याची इच्छा होईल. मग डांगराची भाजी असो, मेथीची भाजी असो, का कुठलाही असू द्या, पण तुम्ही ते खात असताना तेच मात्र त्या व्यक्तीला खूप आवडतं. पण तुम्ही फक्त जेव चाला म्हणले, पण त्याला काही म्हणले नाही, जेव्हा हातानं बसा लवकर. म्हणून त्याने पाहिलं तुम्हाला तेच खाण्याची इच्छा होईल, मग ते खाण्याची इच्छा होती, तिला उतरून टाकलं का शारीरिक स्वास्थ्य लाभते. याला म्हणते पितरबाधा. असे कितीतरी तुम्हाला अनुभव सांगू का आम्ही नेमकं चांगले पेशंट मात्र फक्त सांगितलं का असं विचारतो का हो तुम्हाला काय खाण्याची इच्छा होते, बस ते खाण्याची इच्छा होती, ती खाण्याची इच्छा झाली,
तेच उतरून टाकलं की ते नीट होऊन गेले. तर 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये. आणि जास्तीत जास्त ज्याला गोड खाऊशी होतं, खीरपोळी खाऊशी होती. एखाद्यास मी स्वप्नामध्येच मात्र खीरपोळी मागितली, खीरपोळी खाल्ली. स्वप्नामध्ये दुकानात गेलो, गुळ आणला आणि एकानं लगेच माझ्या हातातला गुळ हिसकून गेला. समजून घ्यायचं असे गोड स्वप्न पडले म्हणजे गुळ हिसकणं, गुळ खाण्याचे, त्याच्यानंतर आपल्याला खीरपोळी खाण्याचे, तर अवश्य मात्र पितरबाधा. म्हणून मात्र अशा पद्धतीने आता 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्यनारायण उगीपर्यंत या कालावधीमध्ये जे आहे तर आसुरी शक्तीची बाधा. दुपारी 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्यनारायण उगीपर्यंत आसुरी शक्तीची बाधा म्हणजे टाणा टोणा करणी, कवटाळ, भूत, प्रेत, पिशाच, ही ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या ती. मागचं पोट पुढं पडू द्यायचं नाही, तुमची प्रगती व्हायची, 2 घास सुका तुम्हाला खाऊ द्यायचे नाही. याच्यामध्ये पहा रात्रीच्या वेळेस मग आता काय इथं सांगितलं तुम्हाला का बा दैविक बाधा म्हणजे देवाचे स्वप्न पडतील, त्या देवाला जे चालतं त्याचे स्वप्न पडतील, त्या देवाला जो ध्वज चालतो त्याचे स्वप्न पडतील. आणि पितरबाधा म्हणजे गोड गोड खाण्याची इच्छा होईल, खीरपोळी खाण्याची इच्छा होईल, गुळ आपल्या हातून हिसकला म्हणा, गुळ खाण्याची इच्छा होईल, तर पितरबाधा. आणि जे जे खाण्याची इच्छा झाली तर ती बी पितरबाधा. आणि आता मात्र 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्यनारायण उगीपर्यंत या कालावधीमध्ये जी आसुरी शक्तीची बाधा आहे तर ती कशावरून कळलं पहा. मडके गाडगे स्वप्नात येतील, मडके गाडगे स्वप्नात येतील, लाकडं स्वप्नात येईल, अग्नी स्वप्नात येईल, पाणी स्वप्नात येईल, त्यानंतर मात्र शमशानभूमी स्वप्नात येईल, प्रेत स्वप्नात येतील, त्यानंतर असे मुंडके स्वप्नात येतील, असे केस मोकळे सोडलेले स्वप्नात येतील. बस अशा पद्धतीचे काही स्वप्न पडले समजून घ्यायचं की ही आसुरी शक्तीची बाधा आहे. म्हणून मात्र याच्यासाठी पर्याय काही असू द्या, तिथं मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास असू द्या, तिथं मात्र तुम्ही जर ते आता पितरबाधेमध्ये सांगितलं खाण्याची इच्छा, पण इथं बी मात्र सूर्यनारायण असताना दिवसा कधीच आजारी माणसाला झोपू द्यायचं नाही. दुःख पिढा रात्री झोप येऊ देत नाही, रात्री झोप येऊ देत नाही, रात्री हाय करायला होते. आणि सकाळी मग काय म्हणते, मा बाबा रात्री झोपला नाही झोपू दे दिवसा, रात्री झोपला नाही झोपू दे दिवसा, माय बाई रात्री झोपली नाही झोपू दे दिवसा. आता दिवसा झोप घेतल्यावर रात्री काला झोप येईल? इकडं हे सिस्टम बिघडलं तुमचं मात्र दवाखाना चालू राहील, पण तो माणूस मात्र आम्ही सांगितलेल्या विधी मार्गाने नीट होणार नाही. 100% तो माणूस दिवसा झोपत राहिला ना त्याला दुःख पिढा सोडत नाही. तुमच्यासमोर आम्ही जेवढं फ्रेश राहतो ना, ते किती जागरण राहू द्या तरी मात्र दिवसात विसरत काहीतरी खोटं करत राहतो, काहीतरी म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये प्रवीण नसताही ते टेपं खोलून ठेवतो आम्ही. आणि तुमचे ते दात घासायचे ब्रश राहतात ते उचलून आणतो आणि त्या दात घासायने तेच स्वच्छ करतो आम्ही. जे चांगली वस्तू आहे ती मात्र खोलून ठेवायची. आणि मग त्याचं पाहायचं हा पॉईंट असा आहे, तो पॉईंट तिकडे, म्हणजे सगळ्या याचं कुठं नाही, फक्त देवाने पोहणंच शिकवलं नाही पाण्यामध्ये. ते म्हणले तू लोकांना तारितो आता तू पाण्यावर तरंगू नको. पाण्याचं लय बे वाटत आम्हाला, देवांना तिथंच कसं काय अडाणी ठेवलं काय माहिती. पण पैलवान सगळे डाऊट शिकीन पण एक डाव त्याच्याकडे ठेवत असतो, म्हणून देवाने एक डाव त्यांच्याकडे ठेवून राखला. कारण की पैलवानाला जर सगळे डाव जर दिले ना, पैलवान गुरुवर मांडव थोपडायला बसला. असं कळलं त्याच्यावरती मला कार्यक्रम. पण गुरु एक डाव जो आपल्याकडे ठेवतो ना, हे शिष्य त्याच्यावर मांडर थोपडायला लागलं, मग तो एक गुरुनं डाव ठेवला तो डाव मारितो मग. म्हणून मात्र देव सगळं शिकित नाही, काहीतरी कुठंतरी कमी ठेवतो. आम्हाला पोहण्यामध्ये कमी ठेवलं, पण हाली तो थोडेसे पाय पाय हाली तर, पण पाणी कुठं गडबडायचं ते कळत नाही. ते म्हणजे पोटाखाली वाढावं लागतं. पण तिकडं हात हलावले गेले का पाय बंद पडते आणि पाय हलावले गेले का हात बंद पडते. इकडं दोन्ही सगळंच हलावं लागते माशासारखे, पण मग ते कुठं जमत. पाहिला प्रयत्न करून पाय हलवायला गेले का हात बंद पडते, हात हलवायला गेले का पाय बंद पडते. तर असं म्हणून मात्र जर अशा पद्धतीनं मात्र जर तुम्हाला दृष्टांत झाला,
फक्त